नमस्कार. गुरुबाळ माळी महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कोल्हापूरचे आमदार ज्यांनी जवळजवळ 22 वर्षे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं, 10 वर्षे जे आमदार होते आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, उपाध्यक्ष किंवा वीज मंडळ सदस्य, केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे सदस्य अशी अनेक पदं भूषवली. ज्यांनी जनतेचं काम करून जनतेच्या मनात एक वेगळा आदर्श निर्माण केला असे नेते म्हणजे PN पाटील. लोकसंग्रह बाळगणारा, जनतेचा पांडुरंग म्हणून ओळख निर्माण करणारा, लोकसेवक म्हणून आपली वेगळी छबी निर्माण करणारा हा नेता म्हणजे PN पाटील. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वर्षे अनेक संस्थात त्यांची सत्ता होती. अगदी कोल्हापुरात MNPA म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि PN पाटील यांचीही गोकुळ, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा अनेक संस्थावर, स्थानिक स्वराज्य संस्थावर सत्ता होती. या सर्व चर्चेत गेले अनेक वर्षे ज्या 3 मित्रांची दोस्ती कोल्हापूरला परिचित होती त्यातीलच हे 3 मित्र म्हणजे MNPA. आमदार PN पाटील यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्याविषयी अनेक किस्से आता चर्चेत येत आहेत, कारण जनतेची कामं करणारा हा नेता होता. यामुळं ज्या पद्धतीनं कार्यकर्ते ओक्साबोक्शी रडले यावरून त्यांच्याबद्दल जनतेच्या भावना लक्षात येतात. याच भावना त्यांचे अतिशय जवळचे मित्र माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केलेत. नेमकं ते काय म्हणाले आपण जाणून घेऊया. राजासारखं मन असणारा PN आणि मनासारखा राजा असणारा PNची माझी दोस्ती झाली आणि आमच्या मनासारखा राजा मिळाला मला त्यावेळेला. त्यावेळेला आम्ही राजकारणात नव्हतो. त्यांच्यापासून आम्ही श्रीगणेश घेतला. राजकारणात काही उलटं सुलटं जरी असलं तर PN ते मुद्दा त्या टायमाला तिथं सोडणार आणि नवीन मुद्द्याला हात घालणार आणि ते कसं यशस्वी होते बघणार. आणि PNला स्वतःला स्वार्थ नसणार, पण आपल्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्याला मोठं करायचं ही त्याची भूमिका. PN पाटलाचा गुण म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि जी दोस्ती करेल ती स्वच्छ आणि प्रामाणिकपणाची दोस्ती. त्यात धोका PN पाटील कधी करत नव्हता. गद्दारी नाही, धोका नाही. आणि मलाही त्याच गोष्टी आवडतात म्हणून PN पाटलाची माझी दोस्ती झाली. मी फार कमी अपेक्षा असणारा माणूस, म्हणजे राजकीय ताकदीनं मी फार मोठ्या पद्धतीने वागायचा, पण PN पाटलाला कधी दुखवलं नाही. कारण का, दोस्ती काय चीज असते म्हणून मी म्हटलं आपल्या मनासारखा राजासारखा माणूस आपल्याला मिळाला. एक माणुसकी म्हणून या जगामध्ये काहीतरी एखादी चीज आहे. ज्या विश्वासावर, ज्याच्यावर भरोसा ठेवतात त्या भरोशावरती माणसं जगतात. PN पाटलाने आम्हाला दोस्ती करून आम्हाला मोठं केलेल्यामध्ये आम्ही कधीही त्यात म्हणजे आम्हाला मोठं त्यांनी केलंय ते कधीही माडी विसरणार नाही. राजकारणात कधी म्हणजे अशी मैत्री झालेली आहे. मी, PN आणि नरके हे तिघही एकत्रित आमची दोस्ती झाली आणि तिघं एकत्र रिबॅन गँग म्हणून हे तिघं एकत्र होते. नरके साहेबांची तब्येत थोडीशी खालवली, हे झालं ते झालं, पण PM साहेब आमच्यातनं गेल्यामुळं फार मोठं दुःख, म्हणजे व्यक्तिगत मला फार दुःख झालं. कारण का, कधी कुणाला त्रास देणार नाही. प्रत्येक माणूस जो येईल त्या माणसाचं काम करणार. साधं शिपायापासून साधं पोलीस स्टेशनला काम असू दे किंवा MSEBच्या ह्याच्यात काम असू दे, फोन PN करणारच. कार्यकर्त्याला कधीही त्यानं मोकळं पाठवलं नाही. असा हा आमचा PN माणूस. म्हणून म्हणतो मी, मनाचा राजाचं मन असणारा माणूस आम्हाला दोस्त मिळाला आहे. एक दोस्त गेल्यानंतर माणसाला काही म्हणजे फॅमिली जसा मेंबर जातो तसा PN गेल्यानंतर माणसाला मनाला खंतही वाटणारच की हो. एक चांगला माणूस आमच्या बरोबर असणारा गेला. काम करत असताना PN काम त्यांचं शिस्त असणार,
पण बँकेच्या हिताच्या शिवाय दुसरं काम करणार नाही. हे बँकेची जी पॉलिसी असेल ती पॉलिसी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कशी पोचेल ह्या भूमिकेतून पीएनला म्हणजे आम्ही पॉलिसी ठरवत होतो त्याप्रमाणे पीएन करत होते. सर्व कामाच्या गोष्टी सर्व एकनिष्ठताने महाडिक जसा राजकारणामध्ये दिलेला शब्द प्रामाणिकपणानं पाळतो त्याच पद्धतीनं पीएनने माझ्याशी व्यवहार केले तर एवढे प्रामाणिक व्यवहार पीएनने माझ्यावर केलेत की मी ते कधीही विसरू शकत नाही. आणि कधीही मला धोका देऊन पीएनने काही केलेलं नाही. जे काय करायचं आहे ते उघड सांगून आणि मी त्यांना खुली परवानगी देणार तुम्ही करा म्हणून. पीएन पाटील ज्या ठिकाणी निष्ठा ठेवतो माझा दोस्त आहे मी सुद्धा त्याच पद्धतीने बघतो. ज्या ठिकाणी पीएन पाटील निष्ठा ठेवतो त्या ठिकाणची निष्ठा तो कधीही डळमळीत करू शकत नाही. विलासराव देशमुखच्या शाळेत तयार झालेला हा एक हिरा आहे. हिरा त्याचं नाव पांडुरंग आहे. पांडुरंग साक्षात पांडुरंग येईल त्या माणसाला घरामध्ये प्रसाद द्यावा ह्या भूमिकेतून येईल त्या माणसाचं काम करणारा असा कोणीही माणूस मी स्वतः पाहिलेला आहे. असला कोणीही आमदार मी पाहिलेला नाही. एकही माणसाला सोडणार नाही. त्याला तुझा नंतर ये मग मी करतो असलं काही भानगड नाही. फोन तिथं करणारच असा हा पीएन पाटील तो सजासजी असा बाजूला न जाणारा माणूस आहे हो. आणि तेच त्यानं मिळवलंय आयुष्यभर. पण त्या पुण्याला यश आलं नाही. पीएन पाटील याच्याकडं दुसरं भांडवल काही नाही. सर्वसामान्य माणसाचा काम एक कॉल प्रॉब्लेम झालं त्याचं काम करावं जीवाला जीव देणाराच पीएन होता. कारण माझ्या अनुभवामध्ये आजपर्यंतच्या वागण्यामध्ये पीएन पाटील हा 100% माझ्यापेक्षा सुद्धा एक आणा चढ आहे असं मी म्हणू शकतो. सर्वसामान्य गोरगरीब माणसाचं ह्यात 100% नुकसान झालंय. ज्या माणसाचं कोण काम करणार नाही तो माझ्याकडे येणार नाही उद्या येईल परवायला. पण पीएन पाटलानं दारात आलेल्या कुठल्याही गरीब माणसाला परत पाठवलं नाही. त्याचं काम तो फोन करून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणतात तोच यामध्ये आहे. पीएन पाटलाला जिल्हा बँकेचं चेअरमन करताना पहिल्या वेळी पीएन पाटलाला चेअरमन केलं करताना त्यावेळेला पीएन पाटील म्हणजे साहेब काय करायचं कसं काय करूया सांगा. बघा म्हटलं जमलं तर मला म्हटले ते मला जमलं तर बसवा म्हटले. बसवलं म्हटलं किती 5 वर्षासाठी बसवलंय म्हटलं चला. पीएन म्हटले किती 5 वर्षासाठी म्हटलं तुम्ही चेअरमन. आपल्याकडे जी संस्था ताब्यात येत्या त्या संस्थेची डागडुगी कुठं लागू नये. संस्था ही व्यवस्थित आर्थिकदृष्ट्या सक्षम राहायला पाहिजे ह्या भूमिकेतूनच पीएन काम करत होते कायम. आणि ते आम्हाला काय सांगावं पीएनला लागत नव्हतं. आजपर्यंत कुठलीही एकही गोष्ट घ्या कुठल्या संस्थेत त्यांच्या अफरातफर झाल्या सांगा काही नाही. पीएन पाटलांना कुठंही पैसे घेऊन नोकरी लावलेली नाही. ते नेहमी ते सांगतात आणि ते सत्य आहे. ज्याच्यापासून मी दोस्ती शिकलो ज्याच्यापासून एक उच्च कोटीची माणुसकी शिकलो त्या माणसाला माझे भावपूर्ण श्रद्धांजली.